याच्या निगडीतच दुसऱ्या एक मुद्द्यावर हात घालायचे आहे. आयट्रियम ही तुमच्या एरियामध्ये इंडस्ट्री येत असेल, तुम्ही त्यांना रेड कार्पेट द्यायचं. तुम्ही प्रोएक्टिव्हली तुमच्या परवानगी कसे मिळणार, कसे मिळवणार मी बघतो, आणि कसे मिळणार हे तुम्ही प्रोएक्टिव्हली बघायचं. आणि भारताच्या GDP मध्ये वाढ करण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा परवानग्यांचा आहे. पहिला परवानगी तुमची आहे. त्या पहिला परवानगीमध्ये जर महसूल प्रशासनाच्या जर भूमिका जर आडमुठपणाचा असेल, अडवण्याचा असेल, जर हा कापून घेतला जाणार नाही, आय विल टेक इट व्हेरी सिरियसली. की कारण आपण कोणाला नोकरी देऊ शकत नाही, परंतु नोकऱ्या देणारे आणि विकसित भारतकडे जाणारे या कुठल्याही एमसॅटचे छोट्या डोंगरी किंवा मुखेडमध्ये कदाचित मोठे इंडस्ट्रीज येणार नाही, परंतु जे छोटे छोटे इंडस्ट्रीज येणार आहेत त्या ठिकाणी तो रोजगार निर्मिती होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या भूमिका स्पष्ट आणि व्हेरी पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह नाही म्हणणार, ते पॉझिटिव्ह संपला. प्रोएक्टिव्ह म्हणजे त्यांना बोलवा, चाय पाजा, बसवा, तर तुम्हाला परवानगी कशी प्रधानांच्या विकसित भारत या अनुषंगाने आतापर्यंत आपण MSME जरी असेल त्यांना कसे कन्व्हर्शन्स मध्ये अजिबात अडवता कामा, दॅट यू टेक इट व्हेरी सिरियसली. राव सर, 6 दिवस सरपंच काय अडवतो का, कोणी रजिस्ट्री ऑफिस